काय बनवताय आज? बांगड्याचा रस्सा. बांगडा आणलाय ना आणि त्यासाठी भाताचा कुकर लावला आणि हे वाटण्याची तयारी चालली. सांगा हे वाटण काय काय घेतलंय? आलू घेतलं, लसूण, हिरव्या मिरच्या 5-6, कोथिंबीर आणि खोबरं. ह्याचं वाटण करून आणणार आणि हिरवा मसाला तयार होतोय हा आहे ना. आणि रश्श्याला फोडणीसाठी कांदा. हे आमचे सांडगे आधीच आहेत सुकलेले. रश्श्यासाठी मस्तपैकी कांदा दिलाय फोडणीला आहे ना. आणि हे हिरवं वाटण आपलं आलेलं आहे. आणि हे काय शीतल टोमॅटो टाकणार त्याच्यात? हो, रश्श्यामध्ये टाकणार. टोमॅटो पण टाकून घेतलं त्यात आहे ना. कांदा टोमॅटो चांगला परतून झाला आहे ना. थोडासा मीठ टाकून म्हणजे पटकन गरम झालं. आणि आता हिरवं वाटण वाटण त्याच्यामध्ये घालतायत. इन्स्टासाठी रील शूट करते ना, त्याचं मध्ये मध्ये मी शूट करते. पोरं सगळी घरात आहेत, घर भरलंय, पण एक जण इथे थांबायला तयार नाही आज. बांगड्याचा रस्सा, हिरवा रस्सा. स्वप्नाली ताई काय काय घातलं सांग? धना पावडर घातली, थोडी हळद. हळद नाही घातली असेल तरी चाललं असतं, म्हणजे रस्सा हिरवा दिसला असता. मसाले परतून घेतले, धणा पावडर, हळद आणि मीठ आहे ना. आणि त्याच्यामध्ये आता पाणी टाकायचं. तुम्हाला फिरवता नाही येत नाही, मी कसा फिरवतो बरोबर. अजिबात पाणी टाकायचं नाही, थोडं वाटायला पाहिजे. रश्श्याला चांगली दणदणीत उकळी आला तर त्याच्यामध्ये हे बांगडे सोडायचे. ह्या बांगड्याला वैस वास वगैरे काही येत नाही आहे ना. उकळी येऊन जायची. कांदा टोमॅटो हिरवा रस्सा बांगड्याचा आहे ना. तिखट नाही घातलं, मिरच्या घातल्या.